नमस्कार मित्रांनो, वेळ, वेग, अंतर या चॅप्टरची मोठी मोठी गणितं सोडवताना तुमचा वेळ वाया जातोय का? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत अशा 3 जबरदस्त शॉर्ट ट्रिक ज्यांचा वापर करून तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर फक्त 5 ते 10 सेकंदात काढाल. चला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एक गाडी तिच्या मूळ वेगाच्या 3/4 वेगाने गेल्यास तिला नियोजित ठिकाणी पोहोचायला 20 मिनिटे जास्त वेळ लागतो, तर तिला पोहोचण्यासाठी लागणारा मूळ वेळ किती? आता अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये आपण शॉर्ट ट्रिक यूज करणार आहे. इथे काय तर वेळेचा फरक झालेला आहे. वेग ज्यावेळी पटीमध्ये दिलेला असतो त्यावेळी आपण फॉर्म्युला कोणता यूज करतोय? ए डिवाइड बी मायनस ए इंटू यल. आता इथे ए ची व्हॅल्यू काय आहे? 3, बी ची व्हॅल्यू आहे 4 आणि यल म्हणजे किती वेळ जास्त लागलेला आहे, किती लेट झालेला आहे? 20 मिनिट. याच व्हॅल्यू इथे पुट करूया. ए 3 आहे, बी मायनस ए म्हणजे 4 वजा 3. उत्तर आलेलं आहे आपलं 60 मिनिट म्हणजेच 1 तास. तिला पोहोचण्यासाठी लागणारा मूळ वेळ किती असणार आहे? 1 तास. म्हणजे ज्यावेळी आपल्याला मूळ वेळ किती लागणार आहे हे विचारलेलं असतं आणि वेगांचा ज्यावेळी फरक असतो एक्झाम्पलमध्ये त्यावेळी फरक ज्यावेळी दिलेला असतो त्यावेळी आपण या प्रकारचे मेथड यूज करतोय. थोडक्यात काय तर वेगातील बदलामुळे वेळेमध्ये जो फरक होतोय तो काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतोय. तर आपलं उत्तर आलेलं आहे 1 तास. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्रमांक 2. एक मुलगा ताशी 4 किलोमीटर वेगाने शाळेत गेला तर 10 मिनिट उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 5 किलोमीटर प्रति आवर वेगाने गेला तर तो 5 मिनिट लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि शाळा यातील अंतर किती? अशा प्रकारचे प्रश्न आता स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. स्पर्धा वाढली आहे त्यामुळे एक्झाममध्ये चॅलेंजिंग प्रश्न विचारले जात आहेत, जे तुमच्या बौद्धिक क्षमतेवर डिपेंड असतील. ओके, हे प्रश्न सोडवण्यासाठी खूप वेळ लागतो, पण जर एखाद्याला शॉर्ट ट्रिक माहीत असेल तर त्याचा वेळही वाचेल आणि ॲक्युरेसीही त्याची त्या असणार आहे त्या प्रश्नाबद्दल. तर इथे शॉर्ट ट्रिक यूज करतोय आपण. इथे काय सांगितलेलं आहे? 4 किलोमीटर वेगाने जर तो गेला तर 10 मिनिट उशिरा लागतो. जर 5 किलोमीटर वेगाने तो जर शाळेत गेला तर 5 मिनिट तो लवकर शाळेत पोहोचतो. आता इथे काय दिलेलं आहे? एक तर आपल्याला उशिरा दिलेला आहे आणि लवकर दिलेला आहे प्रश्नात. ज्यावेळी उशिरा आणि लवकर असं असेल त्यावेळी आपल्याला काय करायचे असते? वेळेची ॲडिशन करायची असते. वेळेची ॲडिशन. आणि ज्यावेळी उशिरा किंवा लवकर असे ज्यावेळी प्रश्नामध्ये असेल त्यावेळी आपल्याला वेळेची वजाबाकी करतो आपण, सबस्ट्रॅक्शन करतोय. ओके, तर इथे काय सांगितलेलं आहे? तर इथे शॉर्ट ट्रिक काय आहे बघा. ए इंटू बी डिवाइड बी मायनस ए इंटू, आता इथे उशिरा आणि लवकर आहे त्यामुळे वेळेची काय होणार आहे? ॲडिशन. 10 आणि अधिक 5 किती होणार आहेत? 15. आता हे 15 मिनिटांचं जे आपल्याला किलोमीटरमध्ये आन्सर असल्यामुळे हवरमध्ये कन्वर्जन करायचं आहे म्हणून 60 करतोय. ए किती असणार आहे इथं? ए 4, बी आहे 5 आणि 5 वजा 4 म्हणले 15 चोक 60 म्हणजे 1/4 येईल आणि 20 गुणुले 1/4 याचा 1 येईल म्हणजे 5 किलोमीटर अंतर असणार आहे. त्या मुलाच्या शाळेमधील आणि घरामधील अंतर हे 5 किलोमीटर असणार आहे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. इथे हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 3. एक बस थांब्याशिवाय चालल्यास तिचा वेग 50 किलोमीटर प्रति तास असतो आणि थांब्यासह चालल्यास तिचा वेग 40 किलोमीटर प्रति तास होतो, तर बस दर तासाला किती मिनिटे थांबेल? आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे? थांब्याशिवाय तिचा वेग किती आहे? म्हणजे न थांबता ज्यावेळी ती जाते तिचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास आणि जर ती बस थांबत गेली म्हणजेच थांब्यासह तिचा किती वेग आहे? तिचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास. इथं आपण शॉर्ट ट्रिक यूज करणार आहे.
तर थांबण्याचा जो वेळ आहे तो काढण्याची शॉर्ट ट्रिक आहे इथे 50 वजा 40 थांबे नसतानाचा वेग डिनॉमिनेटरला लिहितो आपण म्हणजेच 50 आणि इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे किलोमीटर प्रति तास. आता हे आपल्याला मिनिटामध्ये किती मिनटं थांबते म्हणजे मिनिटामध्ये उत्तर आहेत त्यामुळे आपण मिनिटामध्ये उत्तर मिळवण्यासाठी इंटू 60 करतोय. 10 गुणुले 60 भागिले 50 600 भागिले 50 12 मिनिट आपलं उत्तर असेल. ती बस दर तासाला 12 मिनिट थांबते. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 4 एक चोर दुपारी 2 वाजता गाडी चोरून ताशी 60 किलोमीटर वेगाने पळालेला आहे. दुपारी 2:30 वाजता चोरी झाल्याचे समजताच मालक ताशी 75 वेगाने दुसऱ्या गाडीने त्याचा पाठलाग करतो. तर मालक त्या चोराला किती वाजता पकडतील? ओके. दुपारी 2 वाजता चोरी केलेली आहे. चोराने दुपारी 2 वाजता चोरी करून तो 60 किलोमीटर वेगाने पळालेला आहे. चोर दुपारी 2 वाजता 60 किलोमीटर पर आवर या वेगाने गेलेला आहे. त्यानंतर मालकाला ज्यावेळी कळलं की चोरी झालेली आहे त्यानंतर त्यावेळी किती वाजले होते? 2:30 वाजले होते आणि तो त्यानंतर 75 किलोमीटर वेगाने गेलेला आहे. त्याच डिरेक्शनने जात आहे. आता इथं रिलेटिव्ह स्पीड एकतर आपल्याला काढावी लागणार आहे कारण चोर आणि तो मालक जो आहे तो एकाच दिशेने जात आहेत. म्हणजेच रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग काय एका दिशेने जात असतील त्यावेळी सापेक्ष वेग असतो v1 - v2 म्हणजेच 75 वजा 60 15 किलोमीटर पर आवर हा झाला सापेक्ष वेग. त्यानंतर चोर 2 वाजता निघालेला आहे आणि मालक 2:30 वाजता निघालेला आहे. या वेळेमध्ये फरक किती आहे? तर अर्धा तासाचा फरक आहे आणि अर्ध्या तासात या चोरानं किती अंतर कव्हर केलेलं आहे? तो एका तासामध्ये 60 किलोमीटर जातोय तर अर्धा तासाला तो किती जाणार आहे? 30 किलोमीटर. म्हणजेच 30 किलोमीटर हे काय असेल? अंतर असेल त्या दोघांमधलं. परंतु अर्ध्या तासाने मालक त्याच्या पाठीमागे जाणार आहे. आता अंतर आहे आपल्याकडं, सापेक्ष वेग आहे, तर वेळ काढतो इथं आपण जी आपल्याला या एक्झाम्पलमध्ये काढायला सांगितले अंतर भागिले वेग. अंतर आहे 15 किलोमीटर पर आवर म्हणजेच 2 तास लागतील त्या मालकाला त्या चोराला पकडण्यासाठी. आता हे 2 तास कधीपासून घेणार आहे आपण? त्या मालकाने 2:30 वाजता स्टार्ट केलं पाठलाग करायला 2:30 वाजता स्टार्ट केलं आहे म्हणजे 2:30 अधिक 2 तास म्हणजे 4:30 वाजता तो चोर पकडला जाईल दुपारी 4:30 वाजता. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 5 एका ठिकाणाहून दर 12 मिनिटांनी बंदुकीच्या गोळ्या झाडल्या जातात. त्याच ठिकाणाच्या दिशेने येणाऱ्या एका व्यक्तीला 2 गोळ्यांच्या आवाजात 10 मिनिटांचा फरक जाणवतो. जर हवेतील आवाजाचा वेग 330 मीटर पर सेकंद असेल तर त्या व्यक्तीचा वेग किती? आता इथे तर सुरुवातीला काय आहे बघा, इथे या ठिकाणापासून ए या ठिकाणापासून समजा ए या ठिकाणापासून गोळ्या झाडल्या जात आहेत आणि बी या ठिकाणापासून तो व्यक्ती या ए या ठिकाणी येत आहे बरोबर. तर दर 12 मिनिटांनी इथून गोळी झाडली जाणार आहे. पण त्याच ठिकाणच्या दिशेने येणाऱ्या एका व्यक्तीला 2 गोळ्यांच्या आवाजात 10 मिनिटांचा फरक जाणवतो. म्हणजे याला मात्र कसं जाणवतो? पहिली गोळी नंतर दुसरी गोळीमध्ये याला 10 मिनिटांचा फरक जाणवत आहे. याचाच अर्थ काय? जी गोळी झाडणाऱ्या ठिकाणावरून निघाली असती तिला पुढील गोळीपर्यंत पोचायचं आहे. ते जे अंतर तिला कापायचं आहे ते अंतर तिने 12 मिनिटात कापले असते. पण ती व्यक्ती समोरून येत असल्यामुळे त्याच गोळीचा आवाज तिला 10 मिनिटात ऐकू येतोय. याचा अर्थ ज्या अंतराचा प्रवास आवाजाला करायला 2 मिनिटे लागतात तेच अंतर त्या व्यक्तीने 10 मिनिटात कापलेले आहे. इथे अंतर काय आहे? सेमच आहे. अंतर बरोबर अंतर लिहूया. जे गोळीने कापले जाणारे अंतर आहे आणि जे तो व्यक्ती जो अंतर कापणार आहे ते सेम आहे.
म्हणजेच अंतर बरोबर काय असतं, वेग गुणुले वेळ असतोय. आवाजाचा वेग इथे लिहितोय आपण, आवाजाचा वेग गुणुले वेळ आणि व्यक्तीचा वेग गुणुले वेळ. आता आवाजाचा वेग त्याने दिलेला आहे 330 मीटर पर सेकंड आणि आवाजाला किती वेळ लागणार आहे, 2 मिनिटं लागणार आहे. आणि व्यक्तीचा वेग इथं आपल्याला काढायचा आहे आणि त्या व्यक्तीला किती वेळ लागणार आहे, 10 मिनिटानंतर दुसरी गोळीचा आवाज तिला ऐकू गेला, म्हणजेच 10 मिनिट आलेला आहे आणि व्यक्तीचा वेग इथं आपल्याला काढायचा आहे. तर व्यक्तीचा वेग असेल 330 गुणुले 2 भागिले 10, 66 मीटर पर सेकंड हा त्या व्यक्तीचा 66 मीटर पर सेकंड हा त्या व्यक्तीचा वेग असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 6, 1200 मीटर लांबीच्या वर्तुळाकार मैदानावरील एकाच बिंदूवरून ए आणि बी एकाच वेळी अनुक्रमे ताशी 18 आणि 27 किलोमीटर वेगाने एकाच दिशेने धावू लागतात, तर ते पहिल्यांदा किती वेळानंतर एकत्र भेटतील? तर 1200 मीटर लांबीचे एक वर्तुळाकार मैदान आहे. यावरून या पॉईंटवरून ए जातो आहे आणि त्याच पॉईंटवरून बी हे एकाच दिशेने जात आहेत, बरोबर. एकाच वेळी एकाच दिशेने जात आहेत म्हणजेच, आणि ए जो जात आहे तो 18 किलोमीटर पर हवरने जात आहे आणि बी जो जात आहे तो 27 किलोमीटर पर हवर या वेगाने जात आहेत. तर ते पहिल्यांदा किती वेळेनंतर एकत्र भेटतील? कारण दोघांचा वेग वेगवेगळा आहे, त्यामुळे याने काय विचारलेलं आहे, ते किती वाजता पहिल्यांदा एकत्र भेटतील. आता दोघे सेम डिरेक्शननं चाललेले आहेत, त्यामुळे सापेक्ष वेग इथं आपण घेतोय. सापेक्ष वेग एकाच दिशेने जात असतील तर काय होतं, V1 मायनस V2 म्हणजे 27 वजा 18, 9 किलोमीटर पर हवर आपलं उत्तर असेल, सापेक्ष वेग असेल. आता इथे उत्तर आपली कशामध्ये आहेत, तर सेकंडमध्ये आहेत. म्हणजेच 9 किलोमीटर पर हवरचं आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे. काय करतोय आपण, ज्यावेळी कन्व्हर्जन करतोय किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंड, म्हणजेच मोठ्याकडून ज्यावेळी छोट्याकडे येतोय त्यावेळी आपण 5/18 मल्टिप्लाय करतोय. आता इथे काय होईल, 9 गुणुले 5/18, 9 दुणे 18 म्हणजेच 2.5 किलोमीटर पर सेकंड आपल्याला काय मिळालेला आहे, हा वेग मिळालेला आहे. आता त्यांचं डिस्टन्स दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे आपल्याला किती, 1200 मीटर. वेग दिलेला आहे 2.5 मीटर पर सेकंड. आता वेळ काढायचा आहे, किती वेळानंतर एकत्र भेटतील. कसं काढतोय आपण, अंतर भागिले वेग. अंतर आहे 1200, वेग आहे 2.5 म्हणजेच किती होणार आहे, 480 सेकंदानंतर ते पहिल्यांदा एकत्र भेटणार आहेत, ए आणि बी. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, या होत्या वेळ, वेग, अंतर या चॅप्टरच्या एकदम सोप्या आणि महत्त्वाच्या शॉर्ट ट्रिक. या ट्रिक्स तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचवायला मदत करतील. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.